ना पार्लर, ना क्रीम, ना खर्च, चेहऱ्यावरील हातापायावरील पडलेल्या सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा होतील. खूप छान स्किन टाईट, ब्राईट, ग्लोईंग होईल आणि अगदी टवटवीत त्वचा दिसेल. एकदा नक्की करून बघा. हा घरगुती उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे. यासाठी आपल्याला घरातील काही महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत. एकही रुपया खर्च होणार नाही. 5 मिनिटात तुम्ही याला बनवू शकता आणि रिझल्ट घेऊ शकता. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 100% रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. तर यासाठी मी घेतलेले आहे इथे लसूण. लसणाचा फक्त पाचोळा आपल्याला इथे हवा आहे. तर भरपूर असा लसूण मी घेतलेला आहे. त्याचा पाचोळा स्वच्छ आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे ना जसं तुम्ही आता याला कमी जास्त देखील तुमच्यानुसार बनवू शकता. तर आपल्याला ना याला थोडासा जसं 7-8 लसणाच्या मी काड्या घेतलेल्या आहेत आणि त्याला ना आपण पाचोळा काढून स्वच्छ करूयात. म्हणजे जेवढा पाचोळा निघेल तेवढा काढायचा. आणि लक्षात ठेवा, पाचोळा इथे हा लसणाचा वाळलेला असावा. जर हा पाचोळा ओला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जसं तवा गरम करायचा किंवा कढई, त्यामध्ये पाचोळा हा टाकून त्याला थोडंसं सुकवावं लागेल. म्हणजे तो कुरकुरीत असा होईल, कडक होईल. असं करायचं. आणि जास्त करून तर बघा लसणाचा पाचोळा असा वाळलेला असतोच आपल्या घरी, जो लसूण असतो. तर हा वाळलेला पाचोळा आहे, त्यामुळे मी त्याला असं वरती स्वच्छ काढून घेतलं. आणि याला आपल्याला बघू शकता अशा प्रकारे भरपूर पाचोळा मिळालेला आहे. तर याला काय करायचं, थोडंफार माती यामध्ये होते समोरच्या भागाला, तर त्यामुळे मी पाचोळा असा वरती काढून घेतला आणि खाली माती राहिलेली आहे. तर अगोदर आपण काय करू, स्वच्छ पाचोळा असा दुसऱ्या वाटीत काढू. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर साधारण वाटीभर असा मी स्वच्छ लसणाचा वाळलेला पाचोळा घेतलेला आहे. आणि वाळलेला नसेल तर काय करायचे मी सांगितलंच. बाकी तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये टाकून तुम्ही याला वाळवू शकता, वाळलेला नसेल तर. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पाचोळा टाकायचा आणि त्याला फिरवायचं. चांगलं याला आपल्याला ना बारीक करायचं आहे, म्हणजे याचं बारीक पावडर झालं पाहिजे. तर त्यासाठी ना वाळलेला पाचोळा असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच आपण याला वाळवून घेतलं किंवा वाळलेला असेल तरच वापरायचं. मिक्सरमध्ये चांगलं फिरवलं वाळलेला पाचोळा की अगदी खूप चांगला बारीक निघतो. म्हणजे अगदी फाईन बारीक पिठासारखं पावडर देखील याचं होतं. फक्त याला चांगलं फिरवून घ्यायची गरज आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी याला ना थोडंसं जसं एखाद मिनिट थोडं थांबून फिरवून घेतलं. आणि काही थोडा मोठा भाग राहिलेला आहे, बाकी चांगलं बारीक पाचोळा देखील झालेला आहे. तर आता आपण याला ना गाळणीने गाळून घेऊयात, चाळणीने. म्हणजे काय होईल, मोठा भाग जो आपल्याला नको आहे तो असा वरीच राहील आणि जे पावडर फॉर्ममध्ये झालेला आहे, चांगलं बारीक झालेलं आहे, ते आपल्याला मिळेल. तर यामुळे मी याला ना असं व्यवस्थित गाळून घेत आहे. तर काय होतं बऱ्याच वेळा बघा, इथे लसूण जो आहे आपल्या घरी असतो, पण आपण काय करतो, घरातील वस्तू न वापरता इतर काही वस्तू देखील खूप महत्त्वाच्या असतात आपल्या स्किनसाठी, पण त्या आपण वापरत नाही, महागड्या क्रीम वापरतो. त्यामुळे काय होतं, एक तर साईड इफेक्ट होतात म्हणावा तसा रिझल्ट मिळत नाही आणि ना खूप दिवस लागतं तो आणि खर्च तो होतोच. आपला घरगुती उपाय बेस्टच असतो. तर त्यासाठी ना आता जसं आपण लसणाचा पाचोळा चाळून घेतला, जो बारीक भाग होता तो घेतला, मोठा होता तो फेकून दिला. त्यानंतर ना आता कमी जास्त हा भाग निघू शकतो बारीक झालेला, तो तुमच्यानुसार तुम्ही याला कमी जास्त बनवलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल साधारण 1 चमचाभर मी घेतलेलं आहे. थोडं करून 1 चमचाभर घेतलं. कोकोनट ऑइल आपल्या स्किनसाठी खूपच चांगलं आहे, आपल्या स्किनला टाईट करण्यासाठी, ब्राईट करण्यासाठी. आणि असं नाही की यामुळे फक्त स्किन टाईट होते, आपली स्किनची टॅनिंग असेल, काळवटपणा, डाग, तर ते देखील निघून जातात या उपायाने. त्यामुळे ना अगदी याचा ना डबल टिबल असे फायदे आहेत. तर कोकोनट ऑइल टाकून चांगलं व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एखादा फेस वॉश, जो पण कंपनीचा, जो पण रेग्युलर तुम्ही फेस वॉश वापरता तो फेस वॉश आपल्याला घ्यायचा आहे. अगदी थोडासा घ्यायचा आणि तो यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे. फेस वॉश, कोकोनट ऑइल पूर्ण यामध्ये चांगलं असं मर्ज झालं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे. हे जे मिश्रण आहे पावडर फॉर्ममध्ये जे पाचोळा झालेला होता तो पूर्ण असा ओलसर झाला पाहिजे या दोन गोष्टींनी. खूप जास्त असं म्हणजे आता हे थोडंच वापरलं आहे तर पातळ किंवा खूप जास्त ओलावा येणार नाही, पण बघू शकता थोडंफार हे ओलसर झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे शॅम्पू. कोणताही रेग्युलर तुम्ही जो केस धुण्यासाठी शॅम्पू वापरता तो इथे घ्यायचा. अगदी थोडासा घ्यायचा आहे. जसं आता थोडा म्हणजे किती, 1 छोटा चमचा घ्यायचा शॅम्पू. जसं आपण छोटा अर्धा चमचा फेस वॉश घेतला होता तसंच इथे छोटा चमचा आपल्याला घ्यायचा आहे शॅम्पू. तो यामध्ये टाकायचा, चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे. रेग्युलर केस धुण्यासाठी जो पण वापरत असाल तो इथे शॅम्पू वापरला तरी चालतो. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे हे मी पूर्ण पावडर जे निघालं त्याचं मी हे बनवलं कांद्याच्या पाचोळ्यामधून. पण तुम्हाला जर एवढं नको असेल, थोडंच बनवायचं असेल, तर हे पावडरनं थोडंसं काढून ठेवायचं. नंतर पाहिजे तेव्हा कोरडं ठेवलं ना, म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येतं. मला सर्वच पाहिजे होतं म्हणून मी पूर्णच घेतलं.
कोरडं किती पण दिवस राहतं, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं पाणी आणि थोडंसं रोज वॉटर. तर फक्त रोज वॉटर असेल गुलाबजल तर ते फक्त टाकलं तरी चालतं याला ओलं करण्यासाठी. त्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे खायचा सोडा. बेकिंग पावडर किंवा इनो वापरायचा नाही, खायचा सोडा वापरायचा. आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी मी इथे टाकलेला आहे लिंबू. अर्ध लिंबू यामध्ये मी पिळलेला आहे. लिंबू तुम्हाला स्किनला सूट होत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं, फक्त यामध्ये टाकायचं फिटकरी. तुमच्याकडे जर म्हणजे लिंबू नसेल किंवा वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तुरटी वापरू शकता, फिटकरी म्हणतात हिंदीमध्ये. ते पावडर करून यामध्ये थोडीशी टाकायची. त्यानंतर एका वाटीमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ घेतले, त्यामध्ये थोडं पाणी टाकलं. तांदूळ अगोदर स्वच्छ पाणी म्हणजे असं धुवून घ्यायचं पाण्याने स्वच्छ त्याला, आणि जे पांढरं पाणी निघतं ते फेकून द्यायचं. आणि त्यानंतर पाणी हे फेकून दिलं की त्यानंतर दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये टाकायचं. तांदूळ भिजत घालायचे आणि हे भिजत घालायचे साधारण 2-3 तास, किंवा रात्री भिजत घातले आणि सकाळी वापरलं तरी चालतं तुमच्यानुसार. राईस वॉटर आपल्याला इथे लागणार आहे आणि हे राईस वॉटर मी नेहमी वापरते. अगदी याला भरून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ठेवते, म्हणजे पाहिजे तेव्हा मला वापरता येतं. फ्रीजमध्ये एकदा रोज वॉटर तुम्ही भरून ठेवलं तर 1-15 दिवस तुम्ही त्याला वापरू शकता. आणि डेली मी वापरते, खूपच फायदा होतो. तर राईस वॉटर बघू शकता अशा प्रकारे मी तयार केलेलं आहे. जे मी रात्री भिजत घातलं होतं दुसऱ्या वाटीमध्ये मी ते घेतलं आणि ते राईस वॉटर यामध्ये मी टाकलं. राईस वॉटर नसेल, बनवायचं नसेल तर तुम्ही ते गुलाबजल पूर्ण टाका, पाण्याचा वापर करू नका. पण राईस वॉटर खूपच चांगला आहे आपल्या स्किनसाठी, स्किनला ब्राईट टाईट करण्यासाठी. त्यामुळे एकदा नक्की वापरून बघा. त्यानंतर बघा आता जेवढं पाहिजे तेवढं पातळ घट्ट करायचं. आणि हे थोडंसं मला पातळ वाटत होतं म्हणून यामध्ये मी बेसन पीठ टाकत आहे. तुमच्याकडे मुलतानी मिट्टी असेल ते टाका, किंवा बेसन पीठ म्हणा, किंवा तांदळाचं पीठ असेल ते टाका. आणि नसेल टाकायचं या दोन्हीपैकी काही घट्टसर हे झालं तर काही नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही. थोडंसं पातळ होतं म्हणून मी यामध्ये बेसन पीठ टाकलं. बाकी हे तुम्ही फेस पॅकसारखं वापरू शकता, स्क्रबसारखं वापरू शकता, आणि स्किन टाईट ब्राईट करण्यासाठी तर हे आहेच. तर आता हे कसं अप्लाय करायचं मी हातावरती तुम्हाला याला लावून दाखवते. बाकी चेहऱ्यावरती, बाकी पायावरती अशाच प्रकारे तुम्ही वापरू शकता. टॅनिंग काढण्यासाठी पूर्ण हातापायावरती लावलं तरी चालतं. मी इथेच थोडंसं हातावरती तुम्हाला लावून दाखवते. तर असं लावायचं, लावून याला स्क्रबिंग केल्यासारखं करायचं. खूप जास्त चोळायचं, घासून चोळायचं नाही, अगदी हळुवारपणे मालिश केल्यासारखं, मसाज केल्यासारखं याला थोडंसं असं चोळायचं. सर्क्युलर मोशनमध्ये, खालीवरी अशा काही स्टेपमध्ये याला थोडंसं आपण लावायचं. त्यानंतर लावून 10 मिनिट ठेवायचं. 10 मिनिटानंतर हे थोडं असं सुकल्यासारखं होतं. सुकल्यासारखं झालं की थोडं तेच मिश्रण घ्यायचं. नसेल मिश्रण संपलं असेल, रोज वॉटर घ्यायचं हातामध्ये, आणि त्याने आपल्याला याला परत ओलं करायचं आहे आणि त्याला परत असं चोळल्यासारखं करायचं. जास्त चोळायचं नाही. त्यानंतर असं चोळल्यासारखं करून त्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला हात धुवून घ्यायचा आहे. आता मी इथे टिश्यू पेपरने अगोदर थोडंसं तुम्हाला पुसून दाखवते. खूपच छान तुमची स्किन तुम्हाला हे लावल्यानंतर अशी फ्रेश वाटेल. खूप छान वाटतं. आणि अगदी महिन्यातून एकदा जरी हे तुम्ही केलं ना, तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतात. ट्राय करून बघा. काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.